नमस्कार मित्रांनो, कशा आहेत? मजेत ना? मी पण एकदम झकास आणि मजेत. आपली रोजची सुरुवात चहाच्या फुरकी सोबत चालू होती बघा. मस्तपैकी चहा प्याला आणि म्हणलं आता लवकरात लवकर दुकानात जायचं. मग दुकानात जायचं तर मग काय, एकटाच दुकानात निघालं. मस्त डबा बिबा घेऊन एकदम कडकपणे एकदम मस्तपैकी दुकानात निघालं. तसंच आमच्या इथं नाही का गणेश जयंतीची तयारी चालू होती ना. मस्तपैकी मंदिरात सजवलं, मस्त आम्ही दर्शन घेतलं आणि डायरेक्ट आपल्या गाडीला सेल्फ मारला आणि बंगाट निघालोत बघा. इकडं नाही बघितलं आणि तिकडं नाही बघितलं, डायरेक्ट एकदम स्पीडने निघलो होतो. कारण उशीर भरपूर झाला. उशीर झाला म्हणजे आपल्याला काय नाही का भरपूर वाईट वाटायला लागलं, कारण इतका उशीर झाला दुकानात जायला. आणि बघा इथं बी गणपती बाप्पाचं मंदिर किती सजवलंय. तसंच मंदिराचं दर्शन घेतलं की मग तसंच आपल्या एरियामध्ये पोहोचलं. एरियामध्ये पोहोचलं की भाऊचा फोन आला, चिऊला दवाखान्यात न्यायचं, नंबर घेऊन ठेव. मग नंबर घेतला डॉक्टर पण. मग नाही का तसंच आपल्या दुकानापाशी गेलो बघा. दुकानापाशी गेलो की आपली गाडी लावली, मग मशनी एकदम चकाचक साफ करत घेतलं बघा. एवढ्या मस्त वगैरे चकाचक साफ केले ना, एकदम झकासपणे. आणि आज काय नाही का काय असतं, काही काम नव्हतं ना, म्हणून मशनी साफ करून बसलं की नाही का थोडं काम आलं इस्त्रीचं काम आलं की बटन दाबला आणि डायरेक्ट इस्त्री मारायला बसलं बघा. इस्त्री मारायला बसलं नाही म्हणजे इस्त्री मारायचं. आज पप्पा दुकानात आलते बघा. पप्पा आले की डायरेक्ट झोपले. मग मी बी त्यांच्यासोबत जेवण केलं आणि डायरेक्ट झोपलं. मग उठलो 4 वाजता उठलं की नाही का म्हणलं आता कामावर फोकस करायचा. मग आपलं तोंड बिन चोळलं, हातपाय तोंड धुतले आणि म्हणलं आता काम करायचं. म्हणलं की करायचं, मागं नाही पुढं नाही बघायचं. मस्त केस बिस हेअरस्टाईल नीट केली आणि मग कामावर आपलं फोकस केला. आपल्या कामावर फोकस केला की एकदम जोरात काम करायचं म्हणलं. आणि बघा सगळं काम संपलं आणि आता म्हणलं घरी जायचं म्हणलं की पप्पा बघा कसे मोबाईलमध्ये बघत बसले तरी चष्मा लागला तरी. तसं मग सेल्फ मारला की तसा बंगाट निघालो बघा. मस्तपैकी गल्ल्या बोळानी नाही का गाडी घुसवीत निघालं. तसं आमच्या इथं आजकाल एवढी थंडी वाजत होती ना, 2-3 दिवस गरम झालं पण नंतर थंडी चालू झाली. तसं लोक बी नाही का मधी करत राहतात. इतकं बेकार ना आमच्या इथं, लय बेकार. आणि नाही का इथून असं रॉंग साईड मारली, डायरेक्ट म्हणलं आता बिल्डिंगमध्ये एंट्री मारायची. बिल्डिंगमध्ये एंट्री मारली की नाही का, आज बघा इथं एक स्पीड ब्रेकर टाकलं, त्यामुळे इतका वैताग येतो ना तुम्हाला सांगतो, लय वैताग यायला लागला. तरी म्हणलं चालन जाऊन द्या म्हणलं, स्पीड ब्रेकर आहे तर काय. मग नाही का तिथून तसं आम्ही बहिणीच्या घरी गेलो बघा. बहिणीच्या घरी गेलो तर काय, तर आज बहिणीचा बड्डे होता म्हणून बघा वहिनीने त्यांच्यासाठी 2 केक आणले होते. मस्तपैकी केकला कॅन्डल बिंडल आम्ही लावायला लागलो. आणि बहीण बघा किती खुश होती, तिचा बड्डे होता ना म्हणून, तेव्हा किती खुश होती. मग कॅन्डल बिंडल लावल्या मस्तपैकी. आम्ही नाही का असं तिला फूक म्हणलं तर काय, तर चाकू सापडा नाही आम्हाला. चाकू सापडा नाही, इकडे तिकडे बघते चाकू कुठे. अक्षरशः चाकू आम्हाला भेटला. चाकू भेटला की म्हणलं काप पटापट केक काप पटापट. मग तिने बी मस्तपैकी केक कापला. आणि केक कापला की नाही का तिला केक सगळे खाऊ घालायला लागले. आणि तेवढंच काय तर हावरट नंबर 1 तर बघा हे लगेच केक स्वतःच खायला रेडी असतं, दुसऱ्याचा विचार नसतो. आणि डायरेक्ट स्वतःच केक खाऊन मोकळत होतं. तेवढंच काय तर हावरट नंबर 2 बी आहे आमच्याकडे. तेवढंच काय की इतकं खुश होते तरी हावरट नंबर 2 बघा लगेच केक खायला चालू होतं. मग हावरट नंबर 3 बी आहे. हो का हे असे आमचे 3 केकला सगळ्यात हावरट आहेत. पण काय सांगा, तरी आम्ही एन्जॉय केला मस्तपैकी नाही का. बहिणीचा बड्डे बनवला आणि बड्डे बनवला आम्ही नाही का डायरेक्ट लवकर घरी निघायचं म्हणलं. सगळ्यांनी एकमेकांनी गप्पा मारल्या मस्तपैकी. आम्ही नाही का घरी निघालो की नाही का, आई माझ्या सोबत होती ना, एकदम पॅक झालते होती, त्या गार लागत होतं म्हणून. तसा बघा भाऊ सगळे माझ्या पुढे चालत होते ना, त्यामुळे नाही का भाऊला म्हणलं काय चिवला नाही का अशी मला चिडत होती. मग मी तिला चिडवायला लागलं. मग मजा आली चिवला चिडून. मग म्हणलं मी नाही घाबरत. वहिनीला चिवला ओव्हरटेक केला. मग तसंच नाही का भाऊला बी ओव्हरटेक केला आणि एकदम बंगाट निघालो की आम्ही नाही का मस्तपैकी बिल्डिंगमध्ये पोहोचलो. साईबाबाचं दर्शन घेतलं. आपली